विजय शाळेत असताना त्याला त्याची आई कधीही शाळेत आलेली आवडायची नाही. विजय लहान असताना त्याचे वडील वारले होते. त्याच्या आईने छोटी मोठी कामे करून विजयचा सांभाळ करत होती. शाळेत कधी पालकांना बोलवले तर त्याची आई आलेली त्याला कधीही आवडायचं नाही. तो सतत तिचा राग करायचा, कारण त्याची आई अडाणी होती. तिला शाळेचं फारसं काही कळायचं नाही. त्याला तिची खूप लाज वाटत होती. ती ती जशी कामावर जायची तशीच शाळेत येत होती. मळलेली साडी, विस्कटलेले केस कसंबसं आवरून यायची. त्याला वाटत होते, दुसऱ्यांची आई कशी येते आणि माझी आई कशी येते. विजय पुढील शिक्षण पूर्ण करतो व त्याला चांगली नोकरीही मिळते. नोकरी करत असताना त्याची ओळख एका मुलीशी होते. 1 वर्षाच्या ओळखीनंतर दोघं लग्न करायचं ठरवतात. विजयला चांगली नोकरी असते तरीही त्याची आई छोटी मोठी कामं करतच असते. तो आईकडे तेव्हाही फारसं लक्ष देत नव्हता. त्याला ही गोष्ट माहीत होती की ती मुलगी आईला कधीही स्वीकारणार नाही. पण आता आईला सांगायचं कसं? तरीही धाडस करून तो आईला सांगतो की आई, मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आई म्हणते, ठीक आहे बाळा, कर की मग. पण तो आईला हे सांगणार कसं की आम्हाला तुझ्यासोबत राहायचं नाही. तरीही तो आईला म्हणतो, आई, लग्न झालं की मी दुसरीकडे राहायला जाणार आहे. मी इथे राहणार नाही. तुझं तू एकटी बघ. आई म्हणते, असं नको करू विजय. माझं आता काय राहिलं आहे? तुझे वडील नसताना मी एकटीने तुझा सांभाळ केला, तुझं शिक्षण पूर्ण केलं. ते काय हे दिवस पाहण्यासाठी का? विजय म्हणतो, सारखं काय ग एकटीने सांभाळ केला, एकटीने सांभाळ केला हे सांगतेस? असा किती खर्च केला सांग मला, मी देतो तुझा खर्च. आजपर्यंत जेवढा झाला तेवढा 2 दिवस हिशोब कर आणि मला सांग. असं बोलून तो झोपतो. रात्र झालेली असते. तो खूप गाढ झोपेत असतो. आई उठते व एक पाण्याने भरलेली बादली आणते. व विजय झोपलाय त्याच्या बाजूला ओतते. त्याला जाग येते व तो थोडा पलीकडे सरकून झोपतो. आई परत एक बादली पाण्याने भरलेली आणते व दुसऱ्या बाजूनेही ओतते. विजयला कळत नाही ती अशी का करते. तो खूप चिडतो. आई, काय चाललंय तुझं? हे काय करतेस तू? ओलं का करतेस? मला का त्रास द्यायला लागली? त्यावर आई म्हणते, बाळा, 10 मिनिटं ओला झालास तर तुला झोप येत नाही, तुझी चिडचिड होते. मग विचार कर, तू लहान असताना एका रात्रीत मला ओलं किती केलं असेल आणि अशा किती रात्री मी काढल्या असतील. अजून तर हिशोब करायचा आहे. ही तर सुरुवात आहे. विजयला त्याची चूक लक्षात येते आणि त्याला जाणीव होते की आपल्या आईने आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेत. तो ठरवतो, ती मुलगी नाही बोलली लग्नासाठी तरी चालेल, पण मी आईला सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी आईची व त्या मुलीची भेट करून देतो. त्या दोघीही एकमेकींना स्वीकारतात. आपण स्वतः ठरवलं की ती स्वीकारणार नाही. आता त्यालाच त्याची लाज वाटते. इथून पुढे नेहमी तो अभिमानाने सांगतो की ही माझी आई आहे.